थँक्यू शिवसाहेब. आपण एंटायर 2 तासाच्या बैठकीचा आपण आणि अत्यंत समर्पकपणे मांडलेला आहे सगळ्यांच्या समोर. त्यानंतर मला काही आणखी ऍड करण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक विषयाच्या वेळेला आपण निश्चितपणे त्या संदर्भातले इनपुट दिलेले आहेत. आपले क्वालिटेटिव्ह इनपुट आम्ही समावेश करून घेतलेला. मला फक्त एवढं सांगायचं आहे, ही टेस्टिंग टाइम आहे. या टेस्टिंग टाइम मध्ये वी शुड पुट अप आवर हँड अँड टेक अ रिस्पॉन्सिबिलिटी. असं व्हायला नको की काही परिस्थिती उद्भवल्यानंतर आम्ही कुणाकडे चेस करतोय, ते तुझं काम आहे तू कर, यापेक्षा हे माझं काम आहे या पद्धतीने जर आपण पुढे आलो, माझं काम आहे, माझा विभाग नसला काही नसला तरी हे काम माझं आहे, ही जर रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेतली तर निश्चितपणे मला वाटतं आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून आपलं तयारी असली पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण एकमेकांची तयारी करून घेऊ. जिल्हा हा युनिफाईड आहे. कुठलीही परिस्थिती आली तरी आपण तुमच्या सगळ्यांच्या मदतीने आपण त्याच्यातून पार पडणार आहोत, हा मला विश्वास आहे, खात्री आहे 200%. कारण याच्यापूर्वी तुमच्या सर्वांचं सहकार्य वेगवेगळ्या टप्प्यावर इतकं अप्रतिम सहकार्य लाभलेलं आहे. आणि क्रीम जे म्हणता येऊ शकेल प्रशासनातलं, ते सगळं क्रीम इथं बसलेलं आहे. त्यामुळं मला कसलीही चिंता वाटत नाही की जरी कितीही बिकट प्रसंग आला, मी त्याचा उल्लेख सुद्धा करण्याची माझी इच्छा नाही, कितीही बिकट प्रसंग आला तरी त्या बिकट प्रसंगाला आपण यशस्वीपणे तोंड देऊ. नव्हे तो आल्यानंतर तो आपण परतवून लावू, या पद्धतीची आपली तयारी असली पाहिजे. परतवून लावण्याच्या अनुषंगानं फक्त ती जबाबदारी यंत्रणांचीच आहे, फोर्सेसचीच आहे असं आपण न समजता आपल्या प्रत्येकाचा, प्रत्येक नागरिक, प्रत्येक व्यक्ती या देशासाठी एक इन्स्पायरिंग पॉवर होईल अशा अर्थानं तो उभा राहायला पाहिजे. आणि आपण सर्वांनी एकत्रितपणानं निश्चितपणानं ही परिस्थिती आहे की आपण हाताळू, आपल्या जबाबदारीत आपण पार पाडूच. परंतु आपली जबाबदारी सोडून मी आणखी काय जबाबदारी पार पाडू शकतो हे जर आपली मनोभूमिका ठेवली तर मला वाटत नाही कशी अडचण येऊ शकेल म्हणून. त्यामुळं ह्या ज्या दिलेल्या टाइमलाईन्स आणि दिलेले जे टास्क आहेत त्या उपरही त्या टास्कमध्ये काही आपल्याला ऍडिशन करायचे असेल तर निश्चितपणाने करावी. सगळ्या नोडल ऑफिसर्सना तुम्ही तुमच्या लेवलला बैठक घ्या, हा सगळा डेटा कलेक्ट करा. डेटा कलेक्ट करून तुम्ही त्यांना योग्य त्या सूचना देऊन तो डेटा अपडेट करत राहायला सांगा. आमच्या वतीनं पीडीएमच्या वतीनं एसडीएम आणि तहसीलदार हे त्यांच्या सब डिव्हिजन पुरते जबाबदार अधिकारी असतील. त्या सब डिव्हिजन मध्ये 2 किंवा 1 तालुक्याच्या बाबत एसडीएम त्याच्या सूचना असतील त्या पीडीएमच्या आहेत. या पद्धतीनेच आपण निर्देश दिलेले आहेत. किंबहुना त्याच्या इन्हरंट शक्ती पण आहे. हे विचारात घेता आपण निश्चितपणे युनिफाईड फ्रंट आपण सोबत ठेवूया आणि आपण सर्वजण चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या परिस्थिती, जर काही संभाव्य परिस्थिती असेल तर त्याला आपण तोड देऊया. धन्यवाद. यानंतर आपण वेळोवेळी भेटत राहू. मात्र त्यावेळेला आणखी काही त्याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह इम्प्रुव्हमेंट करायची असेल त्या तुमच्या सूचना असतात त्या. धन्यवाद. थँक्यू.